नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर यांचा संपूर्ण प्रवास. अक्षय केळकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय, अँकरिंग आणि रियालिटी शोमधील त्यांच्या दमदार अभिव्यक्तीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अक्षय यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या करिअरची सुरुवात विविध मालिकांमधून झाली. 2022 मध्ये त्यांनी हिंदी मालिकेत नीमा डेंझोग्पा मध्ये सुरेश माने ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला बिग बॉस मराठी सीझन 4 या शोमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधले घेतले. त्यांचा गेम, मैत्री, प्रामाणिकपणा आणि टास्कमधील कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे आवडते स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार, वाद आणि कठीण प्रसंगांचा सामना करत अक्षय केळकर यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण ठरला. बिग बॉस नंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. 2023 त्यांनी ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकांनी त्यांना होस्ट म्हणूनही भरभरून प्रेम दिले. 2024 मध्ये अबीर गुलाल या मालिकेत त्यांनी अगस्त्य निंबाळकर ही भूमिका साकारली. त्यानंतर 2025 मध्ये काजळ माया या मालिकेत आरुष वाळवलकर ही भूमिका साकारून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकांव्यतिरिक्त अक्षय यांनी वेब सिरीजमध्येही काम केले आहे. फुल टाईट, बँग बँग आणि आफ्टर एक्सपेक्ट या वेब सिरीजमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. आज अक्षय केळकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला अक्षय केळकरचा कोणता रोल सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर यांचा संपूर्ण प्रवास. अक्षय केळकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय, अँकरिंग आणि रियालिटी शोमधील त्यांच्या दमदार अभिव्यक्तीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अक्षय यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या करिअरची सुरुवात विविध मालिकांमधून झाली. 2022 मध्ये त्यांनी हिंदी मालिकेत नीमा डेंझोग्पा मध्ये सुरेश माने ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला बिग बॉस मराठी सीझन 4 या शोमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधले घेतले. त्यांचा गेम, मैत्री, प्रामाणिकपणा आणि टास्कमधील कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे आवडते स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार, वाद आणि कठीण प्रसंगांचा सामना करत अक्षय केळकर यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण ठरला. बिग बॉस नंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. 2023 त्यांनी ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकांनी त्यांना होस्ट म्हणूनही भरभरून प्रेम दिले. 2024 मध्ये अबीर गुलाल या मालिकेत त्यांनी अगस्त्य निंबाळकर ही भूमिका साकारली. त्यानंतर 2025 मध्ये काजळ माया या मालिकेत आरुष वाळवलकर ही भूमिका साकारून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकांव्यतिरिक्त अक्षय यांनी वेब सिरीजमध्येही काम केले आहे. फुल टाईट, बँग बँग आणि आफ्टर एक्सपेक्ट या वेब सिरीजमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. आज अक्षय केळकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला अक्षय केळकरचा कोणता रोल सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर यांचा संपूर्ण प्रवास. अक्षय केळकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय, अँकरिंग आणि रियालिटी शोमधील त्यांच्या दमदार अभिव्यक्तीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अक्षय यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या करिअरची सुरुवात विविध मालिकांमधून झाली. 2022 मध्ये त्यांनी हिंदी मालिकेत नीमा डेंझोग्पा मध्ये सुरेश माने ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला बिग बॉस मराठी सीझन 4 या शोमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधले घेतले. त्यांचा गेम, मैत्री, प्रामाणिकपणा आणि टास्कमधील कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे आवडते स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार, वाद आणि कठीण प्रसंगांचा सामना करत अक्षय केळकर यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण ठरला. बिग बॉस नंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. 2023 त्यांनी ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकांनी त्यांना होस्ट म्हणूनही भरभरून प्रेम दिले. 2024 मध्ये अबीर गुलाल या मालिकेत त्यांनी अगस्त्य निंबाळकर ही भूमिका साकारली. त्यानंतर 2025 मध्ये काजळ माया या मालिकेत आरुष वाळवलकर ही भूमिका साकारून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकांव्यतिरिक्त अक्षय यांनी वेब सिरीजमध्येही काम केले आहे. फुल टाईट, बँग बँग आणि आफ्टर एक्सपेक्ट या वेब सिरीजमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. आज अक्षय केळकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला अक्षय केळकरचा कोणता रोल सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4 चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर यांचा संपूर्ण प्रवास. अक्षय केळकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय, अँकरिंग आणि रियालिटी शोमधील त्यांच्या दमदार अभिव्यक्तीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अक्षय यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या करिअरची सुरुवात विविध मालिकांमधून झाली. 2022 मध्ये त्यांनी हिंदी मालिकेत नीमा डेंझोग्पा मध्ये सुरेश माने ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला बिग बॉस मराठी सीझन 4 या शोमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधले घेतले. त्यांचा गेम, मैत्री, प्रामाणिकपणा आणि टास्कमधील कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे आवडते स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार, वाद आणि कठीण प्रसंगांचा सामना करत अक्षय केळकर यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण ठरला. बिग बॉस नंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. 2023 त्यांनी ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकांनी त्यांना होस्ट म्हणूनही भरभरून प्रेम दिले. 2024 मध्ये अबीर गुलाल या मालिकेत त्यांनी अगस्त्य निंबाळकर ही भूमिका साकारली. त्यानंतर 2025 मध्ये काजळ माया या मालिकेत आरुष वाळवलकर ही भूमिका साकारून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकांव्यतिरिक्त अक्षय यांनी वेब सिरीजमध्येही काम केले आहे. फुल टाईट, बँग बँग आणि आफ्टर एक्सपेक्ट या वेब सिरीजमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. आज अक्षय केळकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला अक्षय केळकरचा कोणता रोल सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी 4 चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर यांचा संपूर्ण प्रवास. अक्षय केळकर हे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनय, अँकरिंग आणि रियालिटी शोमधील त्यांच्या दमदार अभिव्यक्तीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अक्षय यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला आणि हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांच्या करिअरची सुरुवात विविध मालिकांमधून झाली. 2022 मध्ये त्यांनी हिंदी मालिकेत नीमा डेंझोग्पा मध्ये सुरेश माने ही भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला बिग बॉस मराठी सीझन 4 या शोमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधले घेतले. त्यांचा गेम, मैत्री, प्रामाणिकपणा आणि टास्कमधील कामगिरी यामुळे ते प्रेक्षकांचे आवडते स्पर्धक बनले. अनेक चढ-उतार, वाद आणि कठीण प्रसंगांचा सामना करत अक्षय केळकर यांनी बिग बॉस मराठी सीझन 4 ची ट्रॉफी जिंकली. हा विजय त्यांच्या करिअरमधील सर्वात मोठा क्षण ठरला. बिग बॉस नंतर त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. 2023 त्यांनी ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकांनी त्यांना होस्ट म्हणूनही भरभरून प्रेम दिले.
2024मध्ये अबीर गुलाल या मालिकेत त्यांनी अगस्त्य निंबाळकर ही भूमिका साकारली. त्यानंतर 2025मध्ये काजळ माया या मालिकेत आरुष वालावलकर ही भूमिका साकारून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं. मालिकांव्यतिरिक्त अक्षय यांनी वेब सिरीजमध्येही काम केले आहे. फुल टाईट, बँग बँग आणि आफ्टर एक्सपेक्ट या वेब सिरीजमध्ये त्यांनी आपली अभिनय क्षमता दाखवून दिली. आज अक्षय केळकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तुम्हाला अक्षय केळकरचा कोणता रोल सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.